नरेंद्र मोदी साहेबांनी नुसतीच हरियाणा इथं एक घोषणा केलेली आहे की बा सखी महिला योजनाची एक त्यांनी योजना राबवलेली आहे। आता ह्या योजनेचं नरेंद्र मोदींनी नुसतीच हे केलेली आहे, त्याची घोषणा केलेली आहे। हरियाणा या ठिकाणी याची घोषणा केलेली आहे। महिलेला 7,000 रुपये मिळणार आहेत। कशा पद्धतीने मिळणार आहेत, त्याच्यासाठी कोणती महिला म्हणजे पात्र होणार आहे, कोणती महिलाला फॉर्म भरता येणार, त्याचे डॉक्युमेंट काय आहेत आणि नेमकं लागणार काय आहे आणि याचे सर्व डिटेल आपल्याला म्हणजे आपल्याला नेमकं LICच्या मार्फत सखी योजना त्यांनी राबवण्याचं हे केलेलं आहे। जसे की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेली आहे, त्याचप्रमाणे आता सखी विमा योजना ही आता त्यांनी काय केलेली आहे, LICच्या मार्फत त्यांनी आपल्याला महिलेला एक रोजगार मिळावा, महिलेला आर्थिक मदत मिळावी आणि महिन्याला 7,000 रुपये महिलेला कसे कमवता येतील, ग्रामीण भागामध्ये कशा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि LICचा ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं फायदा होईल याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचे। शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर, मी शिवाजी सारंग तुम्हाला या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आता या नरेंद्र मोदी साहेबांनी नुसतीच आता हरियाणा या त्यामध्ये घोषणा केलेली आहे की बाबा महिला सखी योजना 2024 म्हणजे या योजनेमध्ये केंद्र शासनाकडून ही योजना राबवण्यात आलेली आहे। जशी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवली होती, तशीच आता केंद्र शासनानं सखी योजना राबवलेली आहे। ह्याच्यामध्ये आता हरियाणामध्ये आता याच्यामध्ये आत्मनिर्भर म्हणजे महिलेच्या आर्थिक सहाय्यता किंवा महिलेला एक रोजगार मिळावा आणि महिलेने एक जे आपला आधारनिर्वाह किंवा आपले जे घरचे जे काम करून याच्यामध्ये एजंट म्हणजे याच्यामध्ये प्रशिक्षण आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने यांना काम करायचंय आणि याचं 7,000 रुपये यांना कशा पद्धतीने मिळणार आहेत, महिन्याला किती मिळणार आहेत, याचं सर्व आता याच्यामध्ये बघायचं आहे। विमा सखी योजनेमध्ये LICच्या मार्फत ही योजना राबवलेली आहे। सखी योजना LICच्या मार्फत यांनी राबवलेली आहे। आता याच्यामध्ये वर्षाला याच्यामध्ये 3,02,000 म्हणजे वर्षाला 2,16,000 महिन्याला याला मिळणार आहेत, म्हणजे 7,000 रुपयाने याचे कमिशन बेसवर त्यांनी केलेलं आहे। आता याच्यासाठी लागणार जे पात्रता आहे, याची जी सखी योजना राबवलेली आहे मोदी सरकारने, त्यांची सखी योजनेचे यांना काय केलेलं आहे, यांनी म्हटलेलं आहे की बा 18 वर्ष पूर्ण आणि 18 ते 70 वर्षापर्यंत या महिला याच्यासाठी पात्र असू शकतात। आता याच्यासाठी लागणार आपल्याला याच्यासाठी लागणार काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला याचा जन्माचा पुरावा म्हणजे तुम्ही TC किंवा जन्म दाखला तुम्ही देऊ शकता किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तर ती चालेल, तुम्हाला जन्माचा पुरावा द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जिथं राहता तिथला तुम्हाला पुरावा द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला पत्त्याचा पुरावा द्यायचा, तुम्हाला आधार कार्ड चालेल, तुम्हाला इलेक्शन कार्ड चालेल किंवा हे चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यासाठी मिनिमम तुम्हाला 10वी पास असणं जरुरी आहे। 10वी पास जर नसाल तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही, म्हणजे कमीत कमी याला 10वी पास पाहिजे, त्याला 10वी उत्तीर्णच पाहिजे, त्याचं प्रमाणपत्र त्यांना पाहिजे। आता याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 3 वर्ष तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यायचंय, म्हणजे प्रशिक्षण तुम्हाला विमा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्याचे 3 वर्ष प्रशिक्षण घ्यायचंय। तुम्हाला त्याच्या पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1 वर्षामध्ये 7,000 रुपये मिळणार। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला 5,000 रुपये अशी रक्कम तुम्हाला मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचंय। तुम्हाला प्रशिक्षण झाल्याच्या नंतर तुम्हाला ते असे तुम्हाला महिना मिळणार आहे। तुम्हाला 3 वर्षानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पॉलिसी म्हणजे तुम्हाला एक एजंट होणार आहे, तुम्ही एजंट आणि त्याच्यानंतर तुम्हाला विमा प्रतिनिधीचा जे कर्मचारी किंवा विमा एजंट आहे त्याचं तुम्हाला त्याच्या नावाखाली तुम्हाला एजंटपणा करायचा आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिशा हे करायचे, तुम्हाला जी पॉलिसी काढली त्याच्या मागे तुम्हाला त्याचं कमिशन मिळेल आणि कमिशनच्या माध्यमातून तुम्हाला एक त्याच्याकडे रोजगार मिळेल आणि तुम्हाला कमिशन मिळेल आणि तुम्हाला एक आर्थिक मदत मिळेल। यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी सखी योजना 2024 या माध्यमातून त्यांनी काढलेली आहे। आता याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र, त्याचं आपण वय सांगितलेलं 18 ते 70 वर्ष त्यांना वय पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे
टीसी लागेल, तुम्हाला आधार कार्ड लागेल अशा, आणि तुम्हाला ऑनलाईन त्याचा फॉर्म भरायचा. आता त्याच्यामध्ये LIC माध्यमातून LICच्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला LIC हे करायचं, LIC.India .in या वेबसाईटला तुम्हाला जाऊन तुम्हाला म्हणजे हे करायचंय, सर्च करायचं आहे. ओपन करायच्या नंतर तुम्हाला तिथे तुम्हाला जन्मतारीख विचारेल, तुम्हाला नाव विचारेल, आणि अशा प्रकारे तुम्हाला जे तुम्हाला विचाराल ते तुम्हाला पूर्ण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एजंट व्हायचं आहे. तुम्ही फॉर्म भरा. तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला एजंट पण आणि तुम्हाला काम करायचं आहे, आणि तुम्हाला महिन्याला तुम्हाला 7,000 रुपये मिळत आहेत. ही खूप मोठी फायदा आहे. जसं की तुम्हाला लाडक्या बहिणीचे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत, तशाच या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये ज्या महिला 65 वर्षापर्यंत लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ होता, 18 ते नाही सॉरी याच्यामध्ये 21 ते 65 वर्ष होते. त्याच्यानंतर आता काय केलेलं आहे ना, 18 ते 70 वर्षापर्यंत ज्या महिलेचे वय भरत नाही, ज्याचे 18 वर्ष पूर्ण झालेले, त्या महिलेला सखी योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि याच्यात वयाची 70 वर्षापर्यंत यांनी अट ठेवलेली आहे. म्हणजे खूप काय याच्यासाठी महिला पात्र होणार आहेत. याच्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण तुम्हाला मेन आहे. तुम्हाला जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुमचा फायदा होणार आहे. तुम्हाला महिन्याला तुम्हाला 7,000 रुपये त्याची रक्कम मिळणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र शासनाकडून ही योजना राबवण्यात आलेली आहे. हरियाणा या राज्यामध्ये योजना राबवलेल्या आहे. केंद्र शासनाचा हे निर्णय आहे, आणि नरेंद्र मोदी साहेबांनी यांनी त्यांच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या जाहीरनामा म्हणजे सभेमध्ये त्यांनी जाहीर केलेले की बाबा सखी योजना मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे. जशी की लाडकी बहीण योजनेची राबवलेली आहे, तशी या मोठ्या प्रमाणात सखी योजना ही केंद्र शासनाची योजना, ही कुठल्याही प्रकारची योजना ही नाही, म्हणजे सत्यता म्हणजे खरी आहे. आणि या योजनेमध्ये जर तुम्हाला काही डिटेल वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून, तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही सांगू शकता. मी तुम्हाला त्या कमेंट बॉक्सच्या म्हणजे कमेंट मध्येच तुम्हाला सांगू शकतोय की बाबा तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला काय लागतील डॉक्युमेंट, तुम्हाला डॉक्युमेंट काढायचे आहे. तुम्हाला जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. डॉक्युमेंट काय अवघड वगैरे काही नाही. तुम्हाला जन्माचा पुरावा, त्याच्यानंतर तुम्हाला जिथं राहता तिथला पत्त्याचा पुरावा, आणि त्याच्यानंतर 10वी उत्तीर्ण याचं तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला असणारच आहे. त्याच्यानंतर जन्म दाखल्याचा तुम्हाला जर टीसी असेल तर तुम्हाला काही विशेष नाही तुम्हाला, कारण तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यापाशी टीसी असेलच. त्याच्यामध्ये एजंटप्रमाणे त्यांना काम करायचं आहे. त्याच्यासाठी त्याला एजंटपणाने म्हणून तुम्हाला रोजगाराची संधी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचे तुम्हाला तर प्रशिक्षण सांगितलेलं आहे. 3 वर्षाचं तुम्हाला त्याचं महिन्याला तुम्हाला त्याचं शिष्यवृत्तीच्या माध्यमातून किंवा काही का होईना ते तुम्हाला देणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला त्या महिला म्हणजे 35,000 म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये याचं टार्गेट आहे 35,000 महिलेला एजंट त्यांनी बनवायचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि महिलेला एजंट बनवलं म्हणजे त्यांना घरोघरी जाऊन त्यांना ती योजनेचा त्यांनी लाभ मिळवणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतील ते समजून सांगतील. त्याच्यानंतर एजंटपणाचे हे तुम्हाला त्याच्या कमिशन बेसवर तुम्हाला त्याचे फायदा पण होणार आहे. म्हणजे तुम्हाला 7,000, त्याच्यानंतर एक पॉलिसी काढले त्यानंतर त्याचं जे काही कमिशन आहे तुम्हाला ते कमिशन मिळणार आहे. आणि तुम्हाला ह्या मोठ्या प्रमाणात तुम्ही त्याचा फॉर्म भरा. तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला खूप काही तुम्हाला त्यांचं रक्कम मिळणार आहे. तुम्हाला 7,000 रुपये महिना, आणि कमिशन बेसवर तुम्हाला काम करायचे. मोठ्या प्रमाणामध्ये LICच्या माध्यमातून ज्यांना रोजगाराची मोठ्या प्रमाणामध्ये महिलेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. आणि या संधीचं सोनं करणं तुमच्या हे करण्याचे आहे. तुम्हाला वेबसाईट म्हणजे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले की मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की तुम्हाला ऑनलाईन कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, काय आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. आणि तुम्हाला अशा माध्यमातून तुम्हाला नवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही काय करा, लाईक करा, फॉलो करा, आणि जास्तीत जास्त या महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचित करा. आणि त्यांना या योजनेपासून बरेच ग्रामीण भागामध्ये ह्या योजनेचा म्हणजे ही योजना बरेच म्हणजे माहित होत नसते. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही योजना तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून शेअर करा, लाईक करा, आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता, आणि फॉलो करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो